हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता इथे मस्त तयार होऊन आम्ही निघालेलो आहोत श्रेयांशच्या म्हणजे माझ्या नंदेच्या फ्लॅटकडे. त्यांनी पण फ्लॅट आमच्या जवळच घेतला आहे पुनावळीला. तर आमच्या इथून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर असेल. तर आता आम्ही चाललेलो आहोत. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर वर जाऊ देतात की नाही ते माहीत नाही आहे, पण मी सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर आता आम्ही एन्क्वायरी करून सांगते. तर इथे आम्ही त्यांना एन्क्वायरी केली, तर त्यांनी सांगितलं की वरती म्हणजे व्हिडिओ काढण्यासारखं किंवा असं बघण्यासारखं असं काहीच नाही आहे. तर इथे सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आहे. तर हा आहे हॉल आणि इथे मस्त असं किचन आहे आणि इथे ड्राय बाल्कनी आहे आणि खूप मोठ्या मोठ्या स्पेसेस अशा रूम आहेत. डेड स्पेस एकदम कमी आहे. हा 3 BHK आहे सॅम्पल. आणि इथून डायनिंग एरिया नंतर इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बघू शकता इकडे एक बेडरूम आहे आणि तिला अटॅच बाल्कनी पण आहे. आणि हा पण प्रोजेक्ट खूप छान आहे. स्कायडेलचा प्रोजेक्ट आहे हा. आणि आमच्या फ्लॅटपासून हार्डली 5 मिनिटाच्याच अंतरावर हे असेल प्रोजेक्ट. आणि इथून मग आता हॉलच्या गॅलरीमध्ये, तर इथे हॉलची गॅलरी तर बऱ्यापैकी मोठी आहे, स्क्वेअरमध्ये आहे, तर बघू शकता. आणि त्यानंतर इथून लगेच दुसरी बेडरूम आहे. ही बेडरूम पण खूप जास्त मोठी आहे. आणि त्यानंतर आपण हॉलमध्ये आल्यानंतर मग दुसऱ्या साईडला दुसरी मास्टर बेडरूम आहे आणि तिला अटॅच गॅलरी आणि टॉयलेट बाथरूम देखील आहे. तर असा मस्त असा हा प्रोजेक्ट आहे आणि छान म्हणजे छान फ्लॅट आणि स्ट्रक्चर पण छान आहे. तर आता वरती जाऊन पण काही शूट करता आलं नसतं, कारण वरती पण म्हणजे कन्स्ट्रक्शन खूप बाकी आहे. तर त्यानंतर आम्ही आमच्या फ्लॅटकडे गेलो होतो. आमच्या फ्लॅटचा व्हिडिओ तर मी आधी शेअर केलेला आहे, म्हणून आता काही शेअर करत नाही. तर इथे शिवात्मिक आणि श्रेयांचं खाण्याचं काम चालू असेल. आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही मगाशीच फ्लॅटकडून जाऊन आलो. तर श्रेयांशच्या पण नवीन घराकडं आणि शिवच्या पण नवीन घराकडं. तर आता शिवात्मिकच्या पप्पांच्या बर्थडेची पार्टी आहे, तर आम्ही आता जेवायला चाललोय हॉटेलमध्ये. तर काय खायचंय तुम्हाला? रोटी पनीर. आणि शिवला काय खायचं? आईस्क्रीम. मला पण आईस्क्रीम. शियाला पण आईस्क्रीम खायची. आणि शिवला? मला चॉकलेट आईस्क्रीम, कच्ची आईस्क्रीम. अच्छा. आणि मला पण चॉकलेट. आणि भाजी रोटी. हॉटेलमध्ये काय खायचं? पनीर आणि रोटी. पनीर रोटी. अच्छा, पनीर आणि रोटी. ओके ओके. चला तर मग व्हिडिओ बाय करा. चला बाय बाय. त्यानंतर आम्ही हॉटेल शिवाय होतो. तर इथे नॉनव्हेज जास्त फेमस आहे, पण शनिवार असल्यामुळे आम्ही व्हेजच खाणार आहोत. आणि व्हेज तसं पण आम्ही बाहेरचं नॉनव्हेज जास्त खात नाही, त्यामुळं व्हेजच खाणार आहोत. तर इथलं नॉनव्हेजमधलं चिकन आम्ही जास्त फेमस आहे. तर बघू शकता आम्ही 7:30 वाजता चालू असतो. किती जास्त आहे. एंट्रन्स आणि ॲम्बियन्स पण खूप जास्त छान आहे आणि एकदम रोड टच हॉटेल आहे. गर्दी बघू शकता तुम्ही किती वाजता आहे. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. एक मिनिट बाबा. एक मिनिट थांब ना. इकडे पहा.
तर इथे बघू शकता ॲम्बियन्स किती जास्त छान आहे आणि यांचे व्हेज आणि नॉनव्हेजचे किचन सेपरेट आहे. त्यामुळे टेन्शन नाही आणि इथे बघू शकता पेंटिंग वगैरे खूप छान आहे आणि हॉटेल पण खूप जास्त क्लीन होतं. आणि ते जेवणाचे बोलर आहेत शिवात्मजाचं ते ठरलेलं असतं की तिला मंचुरियन खायचं असतं आणि नंतर तिला पण त्याला विचारावं लागेल. आणि जेवण तर खूप जास्त छान होतं. दोन्ही भाज्या आणि राईस वगैरे सगळ्यात छान होतं आणि ते तुम्ही त्यानंतर बघू शकता वेटिंगला म्हणजे किती जास्त वेटिंग आहे एवढं सगळं वेट करत आहे खाली. आणि वातावरण पण खूप जास्त छान होतं आणि लवकर आलो म्हणून आमचा लवकर नंबर लागल्यानंतर आम्हाला पण वेट करावं लागलं असतं. तिसऱ्या या अंशाने शिवात्मजाची मस्ती सुरू आहे. आणि मस्त असं डिनर झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आणि इथे सिद्धेश्वर पान आहे पिंपळे सौदागरजवळच जे इथले आहेत त्यांना माहिती असेल. आणि इथे आम्ही एवढा मोठा U-टर्न घेऊन इथे पान खाण्यासाठी आलो. एवढे मोठे पानचे शॉप होते रोडच्या साईडने पण सगळे सोडून शिवात्मजाच्या पप्पांना इथलंच पान जास्त आवडतं चॉकलेट पान म्हणून आम्ही एवढा मोठा U-टर्न घेऊन शेवटी इथे आलो सिद्धेश्वर पानच्या इथे. जर कोणी जवळपास राहत असतील तर त्यांनी नक्की ट्राय करा एकदा. खूप जास्त छान आहे इथलं पान. आणि शिवात्मजाचे पप्पा गेलेले आहेत पान खाण्यासाठी आणि आम्ही आता हे श्रेयांश आणि शिवात्मजाला द्यायचं नाही आहे म्हणून आता गाडीतून खाली उतरल्यानंतर पान खाणार आहोत. तर मस्त असं पान खाऊन आजच्या दिवसाचा शेवट झालेला आहे. आणि इथे शिवात्मजा आणि श्रेयांशचं बघू शकता थोडं काहीतरी भांडण झालं. टॉम अँड जेरीसारखं भांडण करतात आणि शिव रुसून बसली आणि श्रेयांश तिला म्हणवत आहे. तर यांचं दोघांचं नेहमी हे चालूच असतं भांडण. टॉम अँड जेरीसारखे भांडणं करतात ते. आणि त्यानंतर मस्त असं आम्ही पान घेतलं आणि सोसायटीच्या खाली आल्यानंतर सगळं चॉकलेट पान किती छान दिसतं तसं पान खाऊन आजचा आमचा दिवस संपला. आणि इथे श्रेयांश आणि शिवात्मजाची मोठ्या मुलांमध्ये मस्ती सुरू आहे. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा मजेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.